मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यात बांगलादेशी व रोहिंग्या लोकांना जन्म प्रमाणपत्र देणे म्हणजे भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा समोर आला आहे। गेल्या आठवड्यात मी मालेगावचा दौरा केला होता। मालेगाव मध्ये पण अशाच पद्धतीने गेल्या 4 महिन्यात 1100 बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना त्यांचा जन्म मालेगाव मध्ये झाला आहे असे प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा मी उघडकीस आणला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मालेगाव प्रकरणात त्यांनी SIT नियुक्त केली होती। शनिवारी अंजनगाव सुरजी संबंधात जिल्हाधिकाऱ्यांची मी चर्चा केल्यानंतर शुक्रवार शनिवार अंजनगाव सुरजीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अशाच प्रकाराने एक SIT ची स्थापना केली। आज सकाळपासून अंजनगाव सुरजी असो, जिल्हाधिकारी, अमरावती तहसीलदार सगळ्या ठिकाणी दौरा केला, अधिकाऱ्यांची चर्चा केली, माहिती अधिकार अर्जाखाली माहिती मिळवली। जिल्हाधिकारीकडे विशेष बैठकीत माननीय खासदार अनिल बोंदेजी पण उपस्थित होते। किरण पातुरकरनी या विषयात आधीच लक्ष घातलं होतं। अमरावती जिल्ह्याचे आकडे माझ्या हातात आले आहे। खूप मोठी चिंतेची बाब आहे। मी तुम्हाला काही आकडे सांगू इच्छितो। भारतात जन्म मृत्यू नोंद या कायदा 1969 मध्ये नवीन कायदा अस्तित्वात आला। 2023 नोव्हेंबर पासून त्यात एक छोटीशी सुधारणा की जे अधिकार मॅजिस्ट्रेट कोर्टाला होते ती जबाबदारी तहसीलदारला देण्यात आली। या तरतुदीचा मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं। हे षडयंत्र मालेगाव मध्ये तयार झालं। विधानसभा निवडणुकीच्या काळात मी वोट जिहाद फंडिंग 2200 कोटीचा घोटाळा काढला। 379 कोटी हे वोट जिहाद आणि अशा प्रकारचा वोट जिहाद पार्ट 2 साठी हा पैसा वापरला जात आहे। या कायदा आहे तो की कुणाला जन्म प्रमाणपत्र घ्यायचं राहिलं असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो। आता तहसीलदार न्यायालयात जायचं, पण तो त्यावेळी तिथे जन्मला होता त्याचे सगळे पुरावे द्यावे लागतात। प्रत्यक्षात काही राजकीय पक्षाचे नेते, काही मुस्लिम टेरर ऑर्गनायझेशनचे नेते, सो कॉल्ड NGO ज्याला म्हणतो, आणि बांगलादेश बॉर्डरवरचे काही एजंट यांचा संगनमताने महाराष्ट्रात काही क्षेत्र त्याने पहिल्या टप्प्यात निवडले आहेत। त्यात मालेगाव आहे, अमरावती आहे, आणखीन पण काही क्षेत्र आहेत त्याचा पण मी पाठपुरावा करीत आहे। अमरावतीचे आकडे ऐकून धक्का बसला।
जे अंजनगाव सुरजीचं जे मी आपल्याला सांगितलं होतं 1484 अर्ज आले. त्यापैकी 569 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं. एकही अर्ज रिजेक्ट झाला नाहीये. आज तहसीलदार कार्यालयात त्या SITची बैठक झाली. या सगळ्या अर्जामध्ये सगळ्या 1484 एकामध्येही अर्जदाराने त्याचा जन्म अंजनगाव येथे या तारखेला इथे झाला, या घरात झाला. त्यांचा त्यावेळी जे काय आई वडील ते तिथे राहत होते, भाऊ बहीण, त्यांच्यापैकी कुणाचा जन्माचा दाखला एकानेही दिलेला नाही. एक पण अर्जासोबत एक पण इथे जन्मलो मी किंवा माझे आई वडील आजोबा काका एक पण नाही. फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, काही मध्ये बोगस रेशन कार्ड, काही मध्ये बोगस स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, हे सोडून एकही हे नाही. नगरपालिका किंवा महापालिका फक्त एवढं लिहून देते की याचं जन्मवहीत नोंद नाही. त्याचा अर्थ त्या अर्जदार आणि तहसीलदारांनी सांगितलं की महापालिका नगरपालिकाने त्यांना रेकमेंड केलं आहे. जिल्हाधिकारी सोबत आमची विस्तृत बैठक झाली. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावतीतील सगळे ज्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं आहे ते त्यांचं परत रिव्ह्यू करण्याची आमची मागणी मान्य केली आहे. या सगळ्या अर्ज पुन्हा चेक केला जाणार आणि त्यात जर एव्हिडन्स सापडले नाही तर ते प्रमाणपत्र रद्द केले जाणार. अमरावती महानगर लोकसंख्या किती असेल? 10 लाख. 4638 4638 ऍप्लिकेशन आले. हा खूप मोठा, पूर्ण हिंदुस्थानातला सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन. 4638 ऍप्लिकेशन आल्या. 1700 अर्ज प्रोसेस सुरू आहे. 2896 ना जन्म प्रमाणपत्र दिलं. मी आता तहसीलदार सोबत विस्तृत मीटिंग करून आलो. एकाचाही अर्जात तो तिथे जन्मला किंवा त्याचा आई वडील भाव एकही पुरावा नाही. नॉट अ सिंगल. अचलपूर मध्ये 2657 अर्ज आले. 2657 अर्ज आले. त्यातना 2527 ला प्रमाणपत्र दिलं. बाकीचं प्रोसेसिंग सुरू आहे. चांदूर बाजार 1245 अर्ज आले. एकही अर्ज फेटाळण्यात आलेलं नाही. 516 प्रमाणपत्र दिलं. 729 प्रोसेसिंग सुरू आहे. एकंदर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 14,643 लोकांना 14,643 बांगलादेशी रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्माचा दाखला देण्यात आला आहे. ही फार मोठी चिंताची बाब आहे. मोठ्या प्रमाणात या बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात
अंमलबजावणी सुरू झाली आहे. 50% अर्ज डिसेंबर महिन्यात आलेले आहेत. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 50% ऍप्लिकेशन आले आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की वोट जिहाद पार्ट 2 घोटाळा सुरू झाला आहे. अशा प्रकाराने कुणालाही प्रमाणपत्र दिलं गेलं असेल तर ते रद्द केलं जाणार. धन्यवाद. 14,643 जणांना जन्मदाखले दिले असं तुम्ही म्हणणं आहे. मग ते अर्ज किती आले टोटल? 14,000 टोटल अर्ज दाखवत आहे. अर्ज मंजूर झाले ते 8,000 समथिंग आहे. त्यातले जवळपास 6,000 हे रिजेक्ट केलेले आहेत किंवा प्रलंबित आहेत. सॉरी, थोडं 14,643 अर्ज आले. 8,350 ना प्रमाणपत्र दिलं आणि 6,144 त्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण झालेली आहे. त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, आता थांबवली. 14,643 8,350 ना दिलं. 6,144 ला देत आहे. नाही, 149 रिजेक्ट झाले. म्हणजे 14,643 पैकी फक्त 149च रिजेक्ट झाले. नाही, जो नियम आता तुम्ही सुधारणा केली असं सांगितलं, त्या सुधारणेमध्ये काय तरतूद काय आहे नेमकी? काय त्याची कायद्याअंतर्गत या आधीही प्रमाणपत्र दिलं जायचं, पण मॅजिस्ट्रेट कोर्ट द्यायची. भारतात आता जन्म आणि मृत्यू नोंद साठीची व्यवस्था भक्कम आहे. ग्रामपंचायत पासून महापालिका स्तरापर्यंत सिस्टम फुल इम्प्लिमेंट होत आहे. आता अमरावतीत कोणी जन्माला आला की मृत्यू झाला तर ते स्मशान, कब्रस्तान फुलप्रूफ सिस्टम आहे, कोणी लपवू शकत नाही. तर घरी जर मूल जन्माला आलं तर दुसऱ्या दिवशी आपण ते महापालिकेला कळवायचं किंवा नगर परिषद किंवा ग्रामपंचायत. काही कारणास्तव राहिलं तर विदिन 1 मंथ. त्याचा पुढे गेला तर तहसीलदार, आधी मॅजिस्ट्रेट कोर्ट, तहसीलदार. तर एक्सेप्शनल केस ज्याला म्हणतो ना की एकदमच तो कुवेत निघून गेले त्याचे आई वडील, तर राहिलं. पण हा जो घोटाळा आहे आता कारण काय की ज्यांनी अप्लाय केले त्यांना मुलं 0.01% पण नाही आहे. म्हणजे बिलो 18 0.01% पण नाही आहे. 99% 30 वर्ष ते 70 वर्ष दरम्यानचे लोक आहेत. तर जर तुम्ही इथे 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष राहतात आणि तरी तुमच्याकडे काही जन्मात नाही प्रमाणपत्र, मग आता काय गरज पडली? आणि पूर्ण परिवारचे परिवार. त्यात मी सांगितलं तसं मोर देन 90% 95% ऑफ दिस हे सगळं बांगलादेश आणि त्या साईडचे, त्यांची भाषा. आणि एक मिनिट, हा तर 1969 कायद्यात अशी तरतूद होती की तुम्ही लगेच नोंदवू शकले नाही किंवा उशिरा आला, समजा 10 वर्षांनी आला, 5 वर्षांनी आला, 25 वर्षांनी आला, तुम्ही अमेरिका निघून गेला, तुमची आई तुम्हाला घेऊन निघून गेली काही कारणाने, तर त्यावेळीचे सगळे तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही व्यक्तिगत तुम्ही नाही, पण तुम्ही मग तुझी आई निघून गेली तर आईची आई, आईचे वडील, चुलत, मामा यांचे पुरावे दे. लक्षात आलं? तुम्ही तिथे राहत होतात हे ते, तुम्ही एज्युकेशन नाही घेतलं म्हणून स्कूल लिव्हिंग नाही देऊ शकत, पण बाकी एव्हिडन्सेस द्या. हे कायद्यात तरतूद आहे, नवीन काही नाही.
अमेंडमेंट फक्त एवढीच की मॅजिस्ट्रेट कोर्ट हे सगळं तपासायची आणि मॅजिस्ट्रेट कोर्टात कोणी फोर्ज डॉक्युमेंट द्यायला घाबरायचं. मग मी तुम्हाला ही एक पत्राची कॉपी दिली आहे बहुतेक तुम्हाला. तर त्यात समजा एक आता मी एक छोट एक उदाहरण दिलं तर याच्यात असं लक्षात आलं. मग आता तर सगळ्यांनीच कन्फर्म केलं, सगळ्यांनी. मग तहसीलदार अंजनगाव असतो आणि त्यांची टीम होतो किंवा इथला अमरावती तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी, त्या सगळ्यांनी कबूल केलं की आमच्याकडून ड्यू डिलिजन्स झालेलं नाही, ऍप्लिकेशन ऑफ माइंड झालेलं नाही. फक्त आधार कार्ड किंवा ज्याला आपण म्हणतो ना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड याच्या आधारावर आम्ही देऊन टाकले. आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. मुंबई महानगराची लोकसंख्या 2,20,00,000. 2,20,00,000. आतापर्यंत फक्त 58 लोकांना, हाच कायदा फक्त 58 लोकांना या कायद्याच्या अंतर्गत नोव्हेंबर 2023 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान 58 लोकांना जन्माचा दाखला दिलाय. ओनली 58. 2,20,00,000. अमरावती 9,00,000. 6,600 ऍप्लिकेशन झाले, जे काय मी आकडा सांगितलं तुम्हाला. तर आम्हाला आधीच माहित आहे की मालेगाव आणि अमरावती याला आता मुस्लिम फॅनेटिक ऑर्गनायझेशननी, संस्थांनी केंद्र बनवायचं सुरू केलं. मालेगाव हे फक्त महाराष्ट्राचं नाही, पूर्ण देशात वोट जिहादसाठीचा पैसा पुरवण्याचं केंद्र झालं. 2,200 कोटी रुपये आले सिराज मोहम्मद बगाडच्या खात्यात. मोहम्मद बगाड दुबईला पळून गेला. सिराज मोहम्मद जेलमध्ये आहेत. त्यापैकी त्याच्या अकाउंटमध्ये 379 करोड अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीला देण्यात आले. याचे पुरावे सापडले आहेत. ओके. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोहिंग्या किंवा बांगलादेशी अंजनगाव सुरजीमध्ये किंवा मालेगावमध्ये राहत असेल. आता अंजनगाव सुरजीचं आपण उदाहरण घेतलं, हे गृह मंत्रालयाचं फेल्युअर नाही का मग? आता यात जे आहे ना, म्हणजे मी माझं ऑब्झर्वेशन सांगतो. कन्क्लुजन ती घाई करत नाही, कारण की आता आपण कमिट्या 2 नेमल्या आहेत. खरं ती माणसं आहे की नाही हे पण शंका आहे. हे मालेगावचं या पुस्तिकेत आहे. तुम्हाला पुस्तिका दिलीच नाही, तुम्हाला एक पान सापडणार. मालेगावचं जन्म मृत्यू नोंद वही याचे मी सांगितलं मला RTIच्या अंतर्गत कॉपी द्या. काही पानं कोरी आहे, फक्त सिरियल नंबर आहे आणि व्यक्तीचं नाव, बाकी काही नाही. मला भीती वाटते. मी ATSला सांगितलं, अरे बाबा ही माणसं आहे का? याला आपल्या भाषेत सांगतात घोस्ट आयडेंटिटी क्रिएट केली. म्हणजे ती व्यक्तीच नाही आहे, पण एक आयडेंटिटी तयार केली. तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळालं की म्हणजे सगळे डॉक्युमेंट मिळणार, सगळं. तर ते मिळवून मग तिथून अतिरेकी की ISIचे एजंट ते आणायचे आणि त्याला हे द्यायचं. मग देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर नाही आहे, घोटाळा आहे. हा घोटाळा आहे. ऍडमिनिस्ट्रेशन अरे थांब, हा घोटाळा आहे. आणि आचारसंहितेच्या काळात याच्याकडे लक्ष देता आलं नव्हतं. आचारसंहिता संपल्या बरोबर डिसेंबरमध्ये मी स्वतः लक्ष दिलं. आता ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी मला माहिती आहे की मी खूप लहान आहे, की तुम्ही काही नाही आहे, ना आमदार ना खासदार ना पद. परंतु सरकारने किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माझा या उपक्रमाला 6 सालात समर्थन दिलं, म्हणून हे लवकर बाहेर आला. 1 महिन्यात बाहेर आणला आपण. आता सगळ्याकडे सूचना गेल्या आहेत की यापुढे कोणतंही सर्टिफिकेट देताना हे सगळं चेक करा. तर म्हणजे महाराष्ट्रात गेल्या सूचना, आणि ज्यांना दिले गेले आहेत
मी सांगितलं ना, अधिकांश डिसेंबर मध्ये आले, तर त्यातील सगळ्यांची पुनर्तपासणी करा. पण जेव्हा ती अमेंडमेंट केली 2023 मध्ये, तेव्हा एसओपी देण्यात आली नाही असं जे प्रशासनाचं म्हणणं आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आणि दिली असेल एसओपी तर कोणते कागदपत्र तरी जोडले पाहिजे? मी हे सगळं सांगितलं ना दादा, की हे अमेंडमेंट नोव्हेंबर 2023 मध्ये आलं. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक होती, आचारसंहिता होती, तर सुरुवातीच्या 6 महिन्यात काय फारसे सर्टिफिकेट दिले गेले नाही दिले गेले. ही प्रक्रिया त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये मालेगावमध्ये 73 ऍप्लिकेशन केले, 73, आणि ते मंजूर झाल्यानंतर त्यांनी ठरवलं स्प्रेड आउट करा. तेवढ्यात लोकसभा आचारसंहिता आली, म्हणून फार नाही. पण जुलैपासून यांनी गती पकडली, जुलैपासून. आणि खरं मोठा नंबर जो आहे तो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झाला. तर त्याचा अर्थ आता डिसेंबर मध्ये हे उघडकीस आणलं, सरकारने SIT बनवली आणि करेक्टिव्ह मेजर घ्यायचे. ज्या कोणाला दाखले द्यायचे आहे त्यांना दाखले कोण्या आधार दिले पाहिजे, त्यासाठी कोणती एसओपी आहे, त्यांनी कोणते डॉक्युमेंट्स कोणते घेतले पाहिजे प्रशासनाने, याबाबत एसओपी आहे का? मी तेही सुरुवातीत सांगितलं, परत सांगतो. दाखले कोणते दिले पाहिजे, प्रशासनाने दाखले कोणते तपासले पाहिजे, अशा बाबतची शासनाकडून प्रशासनाला काही एसओपी तयार करून दिली का? मी ते सुरुवातीत सांगितलं, परत सांगतो की जन्माचा दाखला, तर जन्माचा दाखला जो कायदा आहे, हॉस्पिटलमध्ये जन्माला ऑटोमॅटिकली मिळतं, घरी जन्म झाला म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही झाला तर वाटेत झाला, वाडीवर झाला की घरी झाला, इट इज म्हणून लक्षात आलं. तर त्याच्यासाठी 24 तासाचा आत अर्ज नातेवाईकांनी करायचा आहे. नाही करू शकला तर तुम्हाला सूट आहे 1 महिन्याचा आत. त्याच्यानंतर तुम्ही जर करायचं झालं तर आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात करावे लागायचं, आता तहसीलदार. मग तहसीलदार ऍप्लिकेशन ऑफ माइंड करतो की याला 40 दिवस झाले, 50 दिवस झाले, 2 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, की तो तिथे जाऊन चेक करतो. करायचं आहे तहसीलदार म्हणजे तलाठी. घरी जन्माला आता आजूबाजूच्या लोकांना विचारायचे ह्याच्या आई बाबाचे सर्टिफिकेट. कायदा हा आहे की विदिन अ इयर यू शुड. तर त्यावेळी सगळे डॉक्युमेंट इव्हिडन्सेस मिळणार, म्हणजे आई वडिलांचे जन्म, शेजारच्यांचे पंच, साक्ष. अशा प्रकारचं कोणी एक्सेप्शनल केसमध्ये जो 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षाचा झाला तर त्याच्यासाठी पुरावे, त्याचे आई वडील, आसपासचे नातेवाईक, तो त्यावेळी तिथे राहत होते त्याचे डॉक्युमेंटेशन, त्याचा शाळेचा किंवा नोकरी करायचा. म्हणजे जगला कसं 60 वर्ष, 50 वर्ष तू दुसरे डॉक्युमेंट मिळवले आहेत, तर त्या जन्माचा दाखला दिला होता की नाही दिला होता तो फ्रॉड फोर्जरी केली. लक्षात आलं. हे सगळे डॉक्युमेंट, त्यानंतर जे डॉक्युमेंट येणार त्याची सत्यता तपासण्यासाठी तहसीलदारने त्या विभागाकडे पाठवावी लागते. रेशनिंगचं असेल तर रेशनिंग ऑफिसरकडे, हे खरं आहे की खोटं आहे, याच्यात रेशन कार्डमध्ये याचं नाव आहे तर ते केव्हा आलं, तो म्हणणार 4.5 महिन्यापूर्वी, म्हणजे फ्रॉड झाला. लक्षात आहे. म्हणजे जन्माचा पुरावा नाही होऊ शकत. अजूनही तुमची एसओपी जी आहे अजूनही प्रशासनाकडे ताई बोलतात महिलांना आता भाषांतर करून तो थांबतोय. आम्ही चर्चा केली प्रशासनाकडे, तुम्ही एसओपी सांगितले स्वरूपात नाही प्रशासनाकडे. त्यांच्यामुळे अधिकारी दोषी किंवा बाकी असे कसे ठरवतील, त्यांनी कोणत्या आधारावर ते करावं हे लेखी स्वरूपात शासनाने प्रशासनाला कळवलं नाही ना एसओपी मध्ये. त्याच्यामुळे हे सर्व प्रकार झाला असं प्रशासनाचं मग जाणा निघाला, कारण की मी त्यालाच धरणार होतो. म्हणजे सॉरी प्रेमाने म्हणतो, इन्सल्टिंग नाही. म्हणजे मी काय विचारणार होतो सांगणार होतो. एक समजा पत्रकार आहे किंवा मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, तरी इनबिल्ट म्हणजे रूल्स रेग्युलेशन असतात. मी ऑडिट करतो, सर्टिफिकेट देतो, ते इनबिल्ट असतात ते रूल्स रेग्युलेशन. आणि सगळ्यात मोठं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ऍप्लिकेशन ऑफ माइंड ड्यू डिलिजन्स. ह्या
60 वर्षात, 57 वर्षात, 53 वर्षात आणि 47 वर्षात 4 लोक अर्ज करतात, तर हे डोकं चाललंच पाहिजे. त्यांनी डोकं चालवलं ना, पेपर अरे भाऊ, तुम्हाला उत्तर द्यायला त्यांनी ऑब्जेक्शन सजेशन मागितलं, एकाने दिलं. मला उत्तर तर देऊ दे दादा. हे डोकं चालवावंच लागतंय, हे त्याचा कायदेशीर नियम आहे. दुसरं त्यांना जे डॉक्युमेंट दिले, ते डॉक्युमेंट हे प्रशासनाची मी केली की डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, त्या आधारावर तुम्ही दिले मी सांगतोय. त्या आधार कार्ड कुठलं डेथ सर्टिफिकेटचा पुरावा आहे म्हणजे ते अर्थात संगनमत आहेत किंवा दुर्लक्ष आहेत, ते आता कलेक्टर चेक करणार. काय काय लागतंय मी तुम्हाला 3-4 वेळा सांगितलं. नॉर्मल मध्ये काय लागतंय की हा कायदा फक्त यांच्यासाठी आहे की मूल म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही, तर त्यांनी त्यात आई वडिलांचे बाकीच्यांच्या 40%, 30%, 50% इट इज एक्सेप्शनल केस, तर त्यांनी त्यावेळीचे एव्हिडन्स द्यावेच लागणार. यात एकही नाही आहे मी सांगतोय. मला यांनी या यादीमध्ये गृह चौकशी, या यादीमध्ये जे कागदपत्र लागतात या अर्जासाठी दाखल्यासाठी, त्यामध्ये गृह चौकशी अहवाल किंवा तलाठी असं आहे ना, म्हटलं आहे. तर या संदर्भाचा म्हणजे याचा अपेक्षित असा आहे की संबंधित कर्मचाऱ्यांनी तपासणी करा घरी जाऊन. तर या मुद्द्यावर तहसीलदारांचं किंवा एसडीओचं काय म्हणणं? नाही केले तेच तर सांगतोय मी तुम्हाला. मी तेच तुम्हाला सांगतोय. नाही, आता प्रशासन असं म्हणताय का एसओपी आमच्याकडे आली नव्हती, पण 1969 अरे हे तो म्हणजे 1969 मध्ये जो अरे बाबा एक मिनिट, आपण भांडायचं नाही त्याचा. अरे मी उत्तर देतोय रे दादा, तुझा प्रश्न समजला. त्याचा वकील मांडणार ना ती गोष्ट, आपण कशाला वादविवाद करायचं. तुम्ही जो मुद्दा मांडला तो खरा असेल तर राष्ट्रीय सुरक्षेला फार मोठा धोका आहे. तुम्ही याला घोटाळा म्हणताय. हे ज्यांनी घडून आणले सर्वांवर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली गुन्हे दाखल होतील का पुढे, तशी मागणी तुम्ही करणार आहात? मी तर आपल्याला पण अपील करतो. उत्तर देतो, तुझा म्हणे मदत बांधू नको परत. मी तर आपल्याला अपील करू इच्छितो. फॉरगेट किरीट तो मी आहे की कोण आहे, पण हे जे आकडे आहे ना, मी त्याच तहसीलदारकडे आज उत्तर विचारलं आणि अंजनगाव नगर परिषदेचे अधिकारी आले होते. म्हणून मला एक सांगा ना, 2020 मध्ये, 2021 मध्ये, 2022 मध्ये, 2023 मध्ये तोपर्यंत मॅजिस्ट्रेट कार्यालय होतं, बरोबर आहे. त्यावेळी ही लोक इथेच होती. तरी का त्यांनी अर्ज नाही केला? तोडून द्या. तरी किती अर्ज यायचे? तर डझन. अरे अरे काय यार, त्याच्या आधी कायदा तर होता आणि कोणी अर्ज कर. अरे कसं काय होत? त्याच्या आधी हेच अधिनियम होता, फक्त नाव न्यायालयाचे मॅजिस्ट्रेट लागला. दादा त्यांना बरोबर उत्तर दिलंय. मी त्यांना बरोबर उत्तर दिले. मी सांगतो हे त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे सगळं आहे. ओके, मी जो प्रश्न एक मिनिट ए भाऊ तुम्ही सगळे 7 वेळा मी सांगितलंय, सगळे रूल्स गाईडलाईन इनबिल्ड सगळं आहे. अरे बाबा आता प्रशासनाला विचार ना. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या एसओपी आमच्यापर्यंत आलेल्या नाही म्हणून हा घोटाळा झालाय तुमच्या भाषेत, बरोबर? तुम्ही घोटाळा म्हणताय म्हणून. तर ती एसओपी अजूनपर्यंत आलेली नाही आहे. दादा मी तुला 10 वेळा उत्तर दिलं की एका दिवसात 300 सर्टिफिकेट साईन झाले आहेत. एसओपी याचा काही संबंधच नाही आहे. एक पण अर्ज रिजेक्ट झाले नाही आहे. फक्त आधार कार्ड, काही आधार नसताना, काही पेपर नसताना तयार झालेले आहेत. आता एवढं सांगितल्यानंतर मुंबई आणि अमरावती असं तुम्ही वर्गीकरण करत असताना कुठे कुठे किती दाखले दिले हे पण सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित अतिशय हा महत्वाचा प्रश्न आहे. या चेनमध्ये आता तहसीलदार लेवल म्हणजे दाखली गेली अशी किती लोक या चेनमध्ये आहेत किंवा काही संशय आहे? हे गांभीर्याची गंभीर बाब आहे. म्हणून गृह मंत्रालयाने ही जी SIT जी पहिली बनवली मालेगावची, ती गृह मंत्रालयाने बनवली आहे आणि त्यात ही गोष्टी लक्षात नाही झालं तुमचं दोघांचं. आपण नंतर घेऊ, प्रेस संपल्यानंतर घेऊ. हे काही वादविवाद स्पर्धा नाही आहे, आपण नंतर घेऊ. 1 मिनिट,
पत्रकार परिषद पूर्ण करू द्या, यांचं काम पूर्ण करून द्या, मी इथे थांबतो. घेऊ ना, आपण बोलू ना. कंप्लीट करा. तहसीलदारांपासून अजून कोण कोण अधिकारी या चेनमध्ये आहेत, काय संशय आहे ते सांगा ना. मी तेच सांगितलं दादा, SIT त्यासाठी नियुक्त केली आहे की या घोटाळ्यासाठी कोण कोण जबाबदार आहे ते SIT चौकशी करणार आहे. आता धाड करून मीच उत्तर देऊन टाकणार, त्यावेळी तो तहसीलदार रजेवर असेल तर विशेष म्हणजे अचलपूरचंच नाव घेण्यात येत आहे. अंजनगाव सुजी आहे, अंजनगाव सुजीतले काही तालुके अचलपूरमध्ये येतात किंवा बाकीच्या तालुक्यामध्ये जातात. तर होऊ शकते भविष्यात कुठल्या याला अडकवणे किंवा काही हे करण्याचा किंवा यामुळे अमरावती जिल्ह्याचं जे नाव बदनाम झालं आहे किंवा काही होईल का याच्या पुढे, असं काही आहे का त्यामुळे हा बदल करण्यात आला सर्व काही आहे ना. पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मग चर्चा करायची असेल तर नंतर करायची. अरे देतो ना उत्तर दादा, 1 मिनिट. हा उत्तर दिल्यानंतर त्यांना काय मला विचारायचं तर नंतर विचारायचं. अरे त्यांचं उत्तर देतोय, अरे त्यांचं उत्तर देतो दे, तुमचं उत्तर देतोय. आपण जे सांगितलं त्याचं स्पष्ट उत्तर मी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, या संबंधित गाईडलाईन नियम स्पष्ट आहे. तर तुम्ही मला परत येत सांगणार की प्रशासनाचं म्हणणं आहे, असं नाही आहे. मला एकाने नाही सांगितलं, त्यांनी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यांना सांगा किरीट तुम्ही जबाब दिले आहेत, बरोबर आहे. तर चर्चा नाही. दुसरी गोष्ट, किरीट तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकतो. प्रश्न समस्या SIT कोणी नियुक्त केली? जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री त्यांनी नियुक्त केली आहे. त्यांच्या लक्षात आलं असेल, पटलं असेल त्याच वेळी करतात ना. सध्या नाही दिली, गुन्हेगार घोषित नाही केला, ते SIT शोधतं. त्रुटी असल्याशिवाय SIT करतो का? नाही. मी तुम्हाला सांगतोय, तिघांनी माझ्या समोर कबूल केलंय की त्यांची चूक आहे. आता तुम्ही सांगतात की तुम्हाला तो वेगळं सांगतो, अरे तुम्हाला तो वेगळं सांगतात. ज्या लोकांना प्रमाणपत्र दिले ते लोक बांगलादेशी आहेत असं तुम्ही म्हणता, पण ते बांगलादेशी असल्याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत? पुरावे दिले नाही. मी दिले ना, ते बोलले की पुरावे नाही दिले. ए बाबा, अरे मी उत्तर देतोय. ठीक आहे. आणि परत एकदा 1 मिनिट, वादविवाद टॉक शो TV वर असतो. इथे मी तुमचा प्रश्नाचं उत्तर दिलं, तुम्हाला नाही पटलं, तुम्ही लिहा पेपरात, तर उत्तर देऊ शकले नाही. वादविवाद नसतात पत्रकार. 1 मिनिट, मी हजारो प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्हाला नाही पटलं, तुम्हाला समाधान नाही मिळालं, सांगा ना नाही मिळालं, उत्तर देऊ शकले नाही. आता म्हणा. हां, आता तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो. सॉरी विचारलो, काय होतं? त्यांनी म्हटलं तुमच्याकडे काही पुरावे हो. मी 5वी वेळा हा प्रश्न येतोय. 1 मिनिट देतो ना उत्तर, 5 वेळा. या सगळ्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. आले लक्षात? 3% पण हिंदू नावं नाही आहेत. आता तुम्ही म्हणणार ती मुस्लिम आहेत, पण मुस्लिम इथे राहणाऱ्या मुस्लिमांची नाही आहे नावं. त्यांच्याकडे सगळ्यांकडे आहे जन्म सर्टिफिकेट. लक्षात आलं? ही सगळी बांगलादेशची संबंधित नावं आहेत. ओके. सर, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जे सर्टिफिकेट दिले म्हणतात त्यांचा वयोगट कोणता आहे? जर आपल्या देशाला सुरक्षेला धोका असेल तर एक स्पेसिफिक वयोगटाचे लोक ते घुसवतील आपली, तर हा वयोगट कोणता आहे नेमका? वयोगट म्हणजे प्रत्येक वयाचा माणूस काही ना काय काम करू शकतो आणि ह्याला बेनामी आयडेंटिटी तयार करणं हे पण होऊ शकतो. बरेचदा तुमच्या कुटुंबातले सुद्धा जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा जन्म दाखल्याचा प्रॉब्लेम येतोय. तर अशा परिस्थितीत हे जे काही नवीन लोक आलेले आहेत, त्याच्यात वाढ झाली असं तुमचं म्हणणं आहे, यामध्ये सिनियर सिटीजन जर आहे की
30-40च्या वयातले आहे तुम्ही म्हणताय त्याच्यावर एक मिनिट मी उत्तर देतो. माझ्या घराचे सिनियर सिटीजन, आता तुम्ही उदाहरण द्या, तर माझ्या घराचे सिनियर सिटीजन असेल तर माझ्याकडे त्याचे इनफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस असतात, म्हणजे तुमच्याकडे पण असतात. आई वडील, आजी आजोबा, चुलते, नातेवाईक, त्या भागातल्या आणखीन रहिवासी, त्या भागात राहत होतो त्याचे पुरावे, असे इनफ डॉक्युमेंट असतात आणि त्यांना मिळतात. आणि माझ्या घरातले 60 वर्षानंतर मी जन्माचा दाखला घ्यायला जात नाही, 40 वर्षानंतर जात नाही. माझ्या घरातले 4 लोकांचे जन्म दाखले घ्यायला जात नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.